जय गजानन जय तु संस्कृत। भगवान श्री अवधूतांचा आणि यदूंचा हा संवाद भारतीय स्वयं शिक्षा पद्धती या स्वरूपात आपण समजून घेत आहोत। त्या निमित्ताने शिक्षण या संकल्पनेची भारतीय भूमिका आणि त्यामध्ये अनेक अपेक्षित असणारे जे पैलू आहेत त्या पैलूंनाही आपण स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहोत। भारतीय संस्कृती आपल्याला सांगते जगात निसर्गापेक्षा मोठा गुरु नाही आणि निरीक्षणापेक्षा मोठं शिक्षणशास्त्र नाही, शिक्षण पद्धती नाही। निसर्गाचं निरीक्षण करत राहा, अनेक गोष्टी पाहायला मिळतील, अनेक गोष्टी समजतील, त्या गोष्टींच्या आधारे आपल्याला स्वतःला शिकता येईल। हे जे शिक्षण आहे ना, हे शिक्षण दोन प्रकारचं असतं, लक्षात घ्या। त्या वेगवेगळ्या गोष्टींनाही आपण या निमित्ताने समजून घेऊ। शिक्षणाची एक पद्धती असते ज्याला विधी पद्धती असं म्हणतात, आणि शिक्षणाची दुसरी पद्धती असते जिला निषेध पद्धती असं म्हणतात। म्हणजे काय, ते कोणती गोष्ट करावी असा एक विषय शिकायचा असतो की ह्या गोष्टी चांगल्या आहेत, ह्या गोष्टींचा अंगीकार केला पाहिजे, या गोष्टी आपण जीवनामध्ये स्वीकारल्या पाहिजे, यांच्यानुसार आपलं आचरण असलं पाहिजे। अशा पद्धतीने आपण जे शिकतो ना त्याला विधी पद्धती असं म्हणतात। दुसरी असते निषेध पद्धती, याचा अर्थ काय करू नये हे पण शिकायचं असतं। जसं काय करावं हे शिकायचं असतं तसं काय करू नये हे पण शिकणं आवश्यक असतं। आणि मग हे जे काय करू नये हे शिकायचं आहे ना, ते अनेकदा स्वतः प्रत्यक्ष प्रयोग करून शिकायची गरज नसते, ते इतरांकडून शिकता येतं। आणि मग ही जी इतरांकडून शिकण्याची पद्धती आहे ना, याला भारतीय संस्कृतीमध्ये अन्योक्ती पद्धती असं म्हणतात। याचा अर्थ तुम्हाला प्रत्यक्ष नाही म्हटलेलं, तुम्हाला काहीही म्हणणार नाही। शिक्षण पद्धतीत या रचनेला आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये, नीतिकथांमध्ये सर्वत्र पाहायला मिळतं। ते कुठल्या तरी पशुला उद्देशून, कुठल्या तरी पक्ष्यांना उद्देशून वाक्य वापरतात, श्लोक तयार करतात, अन्योक्ती सादर करतात। स्वाभाविक विषय असतो, त्या पशूंना ती गोष्ट कळते का, त्याचं उत्तर आहे नाही, त्यांचा काही संबंध नाही त्याच्याशी, त्यांना समजण्याची पात्रताही नाही, क्षमताही नाही। मग त्यांना उद्देशून का केलं, त्याचं उत्तर आहे ते त्यांना उद्देशून असतं, त्यांना नसतं। आणि मग उद्देशून याचा अर्थ केवळ आधार म्हणून तो पशु किंवा ती पक्षाची रचना वापरलेली असते, आणि मग प्रत्यक्षात त्यानुसार जे जगतात त्यांना उपदेश करायचा असतो। तुम्हाला थेट का नाही केलेला, त्याचं उत्तर लक्षात घ्या। जे विधी पद्धतीचं वर्णन आहे ना ते थेट केलेलं चालतं, कारण त्यात काही बिघडत नाही। असं असं कर, याच्यात काही वाईट नाहीये। पण लक्षात घ्या, जे निषेध पद्धतीचं आहे ना ते माणसाला दुखावणारं असतं। असं वागू नको, तू असं वागतो हे चूक आहे, असं जर स्वतः त्या माणसाला प्रत्यक्ष तोंडावर म्हटलं ना तर त्याला त्याचं वाईट वाटू शकतं, आणि मग जो अपेक्षित परिणाम आहे तो होत नाही। मग केल्या काय जातं, इथं अन्योक्ती पद्धती वापरते भारतीय शिक्षण पद्धती। ती कुठल्या तरी पशु पक्षाला उद्देशून एखादं वाक्य सांगते, एखादा संदेश सांगते, आणि मग आपण जर तसं वागत असलो तर आपण असं वागायला नको एवढं समंजस माणसाला निश्चितपणे कळतं। पण त्याला प्रत्यक्ष बोललो का तर नाही, त्याच्यामुळे त्याला वाईट वाटण्याचं कारण नाही, आणि वाईट न वाटता सुद्धा आपल्याला पाहिजे तो परिणाम साधून घेण्याची ही जी भारतीय शिक्षण पद्धतीची रचना आहे ना तीही या निमित्ताने आपल्याला समजून घ्यायची आहे। तुम्हाला ही सगळी प्रस्तावना कशासाठी, आज भगवान दत्त महाराज आपल्याला ज्या गुरुबद्दल सांगतायत ना त्या गुरूंच्या निमित्ताने त्यांनी जे सांगितलं ते निषेध शिक्षण पद्धतीतलं आहे, कसं वागू नये याच्याशी संबंधित आहे। आणि म्हणून मुद्दाम या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या की ज्याच्यातून आपल्याला हे उपदेश असे का आहेत ते पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल। म्हणजे मग उपदेश काय आहे ते तर आपल्याला सहज कळतं, ते आपल्याला वाचून मिळेल सुद्धा। मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं तसं 24 गुरूंची सूची आपल्याला क्षणात मिळून जाईल। 24 गुरूंकडून नेमकं काय काय शिकले क्षणात मिळून जाईल, पण ते कशा पद्धतीने समजून घ्यायचं हे या निमित्ताने आपण चिंतन करतोय। त्या दृष्टीने आपल्याला हे सांगितलं की आज आपल्याला जो गुरु सांगणार आहेत, भगवान दत्त महाराज म्हणतात मी पुढचा गुरु एका कबूतराला केलं। आता आपल्याला लक्षात येईल की हे जे सांगणं आहे ते कशा करताय, कारण कबूतर हा काय गुरु करण्याचा विषय नाहीये, पण कबूतरांकडून ते शिकले, आणि काय शिकले, काय करू नये हे शिकले। किती मजेदार रचना आहे। अर्थात त्याच्यामागे त्यांनी एक कथा सांगितलेली आहे, ती कथा समजून घेऊ आणि मग आपल्याला त्यांचा उपदेश सहजतेने समजून घेता येतो। कथा अशी आहे, कुठल्या तरी जंगलामध्ये
फिरत असतील आपल्या आनंदामध्ये. भगवान दत्तप्रभूंनी फिरता फिरता एक कबूतर पाहिलं. काही दिवस मुक्काम असेल, कदाचित थांबले असतील काही दिवस तिथे. ते कबूतर एकटं फिरतंय, आपल्याच आनंदामध्ये आहे. खाणे सगळ्या गोष्टी निसर्गाने पुरवलेल्या आहेत, त्या पद्धतीने जगतंय. आणि एक दिवस त्याला फिरता फिरता एक कबुतरी दिसली. स्वाभाविक पुढचा विषय आला. त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम भावना जागृत झाली. आनंदाचा विषय आहे, अत्यंत सुंदर निसर्गाने दिलेली भावना आहे. प्रेम भावना जागृत झाली. स्वाभाविक दोघ जण, तसेही कबूतर प्रेमी जीव म्हणूनच ओळखले जातात, प्रेमाचं प्रतीक म्हणूनच ओळखले जातात. जसं ते शांतीचं प्रतीक आहे तसं प्रेमाचं प्रतीक आहे. दिवसभर गुटरगुण करत राहणे हा जो त्यांचा स्वभाव आहे, त्याच्यानुसार त्याचं वर्णन केलं. आणि म्हणून आसक्तीचं, प्रेमाचं प्रतीक कबूतर सांगितलं. त्या प्रेमामध्ये तो कबुतरीच्या पडला. स्वाभाविक झालं, दोघे एकत्र आले. काही दिवस आणखीन गेले. कबुतरीला 2 अंडे तिने दिले, कारण तेवढ्याकरता घरटं बांधलं. घरटेचा हिशोब लक्षात घ्या. पक्षी कधीही राहण्यासाठी घरटं बांधत नाहीत. काही पक्षी आहेत जी घरट्याच्या आतमध्ये जाऊन राहतात, सुगरणीसारखा, पण इतर वेळा राहण्यासाठी पक्षी बांधत नाहीत घरटे. मग घरटं कशासाठी असतं? अंडे पडू नयेत आणि ते फुटू नयेत, एवढाच हिशोब असतो. पिल्ल लहान असेपर्यंत त्यांना आधार असला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, आपल्या घराच्या आजूबाजूला जर घरटे बांधत असतील पक्षी, तर ते तेवढा विषय संपला की घरटं सोडून देतात. कारण घरट्याचा उपयोग तेवढाच असतो, सुरक्षा एवढाच विषय आहे. तो भाव एकदा झाला की ते राहत नाही. ते राहतात आपल्याच आनंदात, झाडाच्या कोणत्याही फांदीवर. तो जो हिशोब आहे तो इथेही आहे. त्यांनी घरटं बांधलं, तर अंडे दिले. अंडे दिल्यानंतर स्वाभाविक काही दिवसांनी त्यातून 2 पिल्लही जन्माला आले. हळूहळू पिल्ल वाढतायत. ते वाढण्यासाठी हे दोघे जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतायत. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक सातत्य निर्माण होतं. सतत तुम्ही त्या लोकांच्या जवळ आहात. तो कबूतर सतत त्या कबुतरीच्या जवळ आहे, त्या पिल्लांच्या जवळ आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही सातत्याने करताना त्यामध्ये आसक्ती निर्माण होते. दत्त महाराज ते सांगतायत आपल्याला की त्या पिल्लांमध्ये आणि त्या कबुतरीमध्ये ते कबूतर इतकं आसक्त झालं की त्यांच्याशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. तेवढाच विचार त्याच्या डोक्यामध्ये सतत. आणि एक दिवस नको ती गोष्ट घडली. पिल्लं आता थोडीशे मोठे झाले, उडायला सुरुवात झाली, पण पंचायत आहे. आणखीन त्यांना नेमकं काय करावं काय नाही हे समजण्या इतका मोठेपणा आलेला नाही. खाली पारध्यानी जाळं लावलेलं होतं, चुकून त्याच्यावर दाणे टाकलेले जे पाहिले आणि त्या दाण्यांच्या हिशोबामध्ये ते पिल्ल त्या जाळ्यावर उतरले की स्वाभाविक अडकले. थोड्या वेळाने त्यांना खाय करता एक बाकीच्या गोष्टी घेऊन याय करता गेलेली कबुतरी वापस आली. तिने पाहिलं आपले 2 पिल्ल जाळ्यात अडकलेले आहेत. तिची मातृवत्सल भावना जी आहे ती पराकोटीची जागृत झाली आणि ती त्या पिल्लांच्या जवळ येऊन पोहोचली. पण परिणाम काय झाला? परिणाम ती पण अडकली. पुढचा प्रकार झाला. दत्त महाराज सांगतात, मी हे सगळं पाहतोय. हे पाहताना मला आणखीन लक्षात आलं ते कबूतर पण उडत आलं, जे पहिले एकटंच होतं, आपल्या आनंदात फिरत होतं. नंतर ज्याला कबुतरी भेटली, 2 पिल्ल झाले, ते सगळे जाळ्यात अडकले. हे कबूतरही तिथे येऊन पोहोचलं. त्यालाही कमालीचं दुःख झालं आणि त्या दुःखात ते कबूतर सुद्धा त्यांच्या सोबत त्या जाळ्यात अडकून मोकळं झालं. मोठी पंचायत आहे, लक्षात घ्या. हे जे अवस्था आहे ना, ती आपल्याला सगळी दत्त महाराज कथा सांगतायत. आणि मग ते सांगतायत, लक्षात घ्या, या कबुतराकडून मी शिकलो काय? कोणत्याही गोष्टीच्या आत्यंतिक संगात जायचं नाही. कुठल्याही गोष्टीवर जीवापाड प्रेम नावाची गोष्ट, याचा अर्थ प्रेम करू नका असा अर्थ नाहीये. व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आपल्याला. तो कुठल्याही व्यक्तीच्या प्रेमातच पडायचं नाही, कोणावर प्रेमच करायचं नाही असा चुकीचा अर्थ काढण्यासाठी चुकूनही कथा नाही. कथा आपल्याला शिकवत काय आहे ते समजून घ्या. कथा आपल्याला हे शिकवतीये की त्या अत्यधिक आसक्तीमुळे माणसाचा विवेक नष्ट होतो. एकतर जोपर्यंत वास्तविक जगामध्ये संकट असंख्य जीवांवर रोजच येत राहतात, आपण कुठे त्या संकटाने व्यथित होतो, आपण कुठं दुःखी होतो. जगामध्ये हजारो माणसं रोजच मरतायत, आपण कुठं रडतो? आपण रडतो त्याच वेळी ज्यावेळी तो मरणारा आपला कोणीतरी असतो.
हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ते सांगायचंय दत्तप्रभूंना की जोपर्यंत आपलेपणा नावाची गोष्ट, ममत्व नावाची गोष्ट येत नाही तोपर्यंत दुःख आपल्याला होत नाही. नाहीतर इतर वेळा सकाळी कशा कशा पद्धतीचे अपघात झाले आणि किती लोक मेले हे पाहता पाहता आपण आरामशीर टीव्हीवर वार्ता पाहत पाहत चहा पिऊ शकतो. कोणतीच अडचण आपल्याला येत नाही, विचित्र वाटत नाही. हा, थोडंसं दुःख होतं निश्चितपणे, व्यथित होत नाही असं नाही, पण त्याच्यात आपण तितके संलग्न नसतो, लक्षात घ्या. पण त्या मरणाऱ्या व्यक्तीत जर आपली एखादी व्यक्ती असेल तर ते दुःख किती तीव्र असेल याचा विचार करा. आणि मग त्या तीव्रतेचा विचार आपल्याला कबुतराच्या निमित्ताने दत्त महाराज सांगतायत. पण लक्षात घ्या, त्यांनी केलं काय ते आपल्याला सांगायचंय त्यांना, आणि काय करू नये हेच शिकवायचंय. केलं काय त्यांनी, तर स्वाभाविक ती कबुतरी पण पहिल्यांदा त्या पिल्लांच्या मोहात त्यांच्या जवळ गेली आणि ती पण अडकली. त्यानंतर कबूतर आला, तो पण त्यांच्या प्रेमाच्या मुळे त्यामध्ये आसक्त झाला आणि त्यांच्या जवळ जाण्याच्या निमित्ताने तो पण अडकला. यातलं जे अडकणे आहे ना ते वाईट आहे, लक्षात घ्या. कारण तो अडकल्यानंतर समस्या सुटणार नाहीये. समस्या आली आहे बरोबर आहे, पिल्लं अडकलेत हे बरोबर आहे, त्यानंतर कबुतरी अडकली हे पण बरोबर आहे. पण मला सांगा, त्यातून मार्ग काढणे हा उपाय आहे की त्यांच्यासोबत आपणही जाऊन अडकणे हा उपाय आहे? विवेकाचा खेळ इथे सुरू होतो. संकट आल्यानंतर त्या संकटात आपल्या लोकांच्या सोबत राहणे याचा अर्थ आपणही संकटात जाऊन पडणे असं नसतं. तर संकटात असणाऱ्यांना संकटातून दूर कसं करता येईल यासाठी आपली क्षमता असणे आणि मग त्यावेळा बाहेर असणे सुद्धा आवश्यक आहे. समजा उदाहरण घेण्यापुरतं लक्षात घेऊ आपण की एखाद्या घराला आग लागली, त्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे ना तो स्वतः पहिल्यांदा धावत बाहेर पडतो. त्यात काही वाईट नाहीये. घरामध्ये असणाऱ्या बाकीच्या लोकांबद्दल त्याच्या मनात प्रेम नाही असा अर्थ काढायचा का? बिलकुल नाहीये. पण लक्षात घ्या, जर तो स्वतः बाहेर पडला आणि सुरक्षित राहिला तर काही उपाय करू शकतो, तर ती आग विझवायचा प्रयत्न करू शकतो, त्यासाठी लोकांना गोळा करू शकतो, त्यासाठी आवश्यक शासकीय यंत्रणा मागवू शकतो. पण हा आतमध्येच राहिला तर उपयोग काय त्याचा? हा जो भाव आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. कारण विवेक नावाची गोष्ट संकटात स्वतः जाऊन पडणे नाहीये. संकटातून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी वेळ पडली तर स्वतः त्यांच्यापासून थोडा वेळ दूर येणे. वाटताना असं वाटू शकतं की त्यांच्यावर प्रेम नसताना हा स्वतःला वाचवायला स्वार्थीपणे बाहेर आला, पण त्याला स्वार्थ नाही म्हणत, लक्षात घ्या. कारण जर समजा उपाय करायचा असेल तर पहिल्यांदा स्वतःला सुरक्षित करणे आवश्यक असतं. आणि जो स्वतः सुरक्षित असेल, संकटातून बाहेर आलेला असेल, तोच वाचवू शकेल ना. तेच उदाहरण आपण वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. समजा विहिरीमध्ये 2-4 लोक पडले तर त्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही विहिरीच्या बाहेर असावं लागेल ना, तरच बाहेर काढू शकाल. तुम्ही त्यांच्यासोबत विहिरीत उडी मारणे याला सहचर्य म्हणत नाही, याला सोबत म्हणत नाही, याला त्यांच्यावर असणारं प्रेम म्हणत नाही. आपण त्यांच्यासोबत संकटात जायचं नाही तर त्यांना संकटातून काढायचंय. दत्त महाराज त्याकडे आपलं लक्ष वेधतायत. ते म्हणतात नेमकी पंचायत होते जेव्हा माणूस अत्यधिक संघात जातो, एखाद्या गोष्टीवर ममत्व निर्माण करतो, प्रेम करतो, तेव्हा त्याची हीच विवेक बुद्धी नष्ट होते आणि म्हणूनच तो स्वतःही अडकतो. मग असा अडकला की तो आत्मच्युत होतो. मस्त 2 शब्द वापरले दत्तप्रभूंनी. एक शब्द वापरला प्रसंग. प्रसंग शब्दाचा अर्थ घटना या अर्थाने नाही, प्र उपसर्ग, संग या गोष्टीला लावला. संग याचा अर्थ संगती, त्यामध्ये असणारी आसक्ती, ममत्व, सातत्यपूर्ण संपर्क, यातून संग शब्द निर्माण झाला, त्याला प्र लावला. सतत जेव्हा तुम्ही त्यांच्या संपर्कात राहता आत्मीयता जी निर्माण होते, त्या आत्मीयतेच्या वेळा हे समजून घेतलं पाहिजे की ते संकटात सापडले म्हटलं की जणू काही मीही संपलो अशी जी मानसिकता असते, समजून घ्यायचंय. त्यांच्या शिवाय सुद्धा आधी सुखात राहत होता की नव्हता? जेव्हा कबुतरी भेटलीच नव्हती, जेव्हा पिल्ल झालेलेच नव्हते, तेव्हा कबूतर काय दुःखात थोडं होतं?
आनंदातच होतं. मग त्यांच्याशिवाय जर आनंदात राहता येतं तर याचा अर्थ ते अडकले म्हटल्याबरोबर आपणही अडकायची गरज नाही, हा भाव दत्त महाराज सांगतायत. त्या पद्धतीने ते आपल्याला समजावून सांगतायत की लक्षात घ्या, एखाद्या शिवाय सुद्धा आपण सुखी राहू शकत असू तर त्याच्या संगतीमध्ये आपण दुःखात जायची गरज नाही. कारण शेवटी संगतीचा परिणाम, माझ्या संगतीने माझ्यासोबतचे लोक माझ्यासारखे आनंदी झाले तर त्याला अर्थ आहे की त्यांच्या सोबतीने मी दुःखी होतो, हा काही विवेकाचा भाग नाही. हे दत्त महाराज आपल्याला सांगतायत. आणि ते म्हणतात मी कबुतराकडून ते शिकलो, कारण तो कबूतर प्रसंग अवस्थेत गेला, अत्यधिक संग अवस्थेत गेला. परिणाम काय झाला, तो स्वतःही नष्ट झाला, तोही अडकला, तोही मारला गेला. मग अशी जर अवस्था असेल तर ती निरर्थक आहे, हे दत्त महाराज आपल्याला सांगताय. मग आत्मच्युत शब्द वापरला, याचा अर्थ स्वतःच्या सुखाला गमावून बसला, स्वतःचं सुख नष्ट करून बसला. ही जी रचना आहे ती आपल्याला सांगायची आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीच्या अत्यधिक संगातून माणूस विवेक गमावतो आणि त्या विवेकाच्या गमावण्याने तो स्वतः नष्ट होतो. हे मी त्या कबुतरांकडून शिकलो. ही निषेध पद्धतीची रचना दत्त महाराज आपल्याला या गुरुच्या निमित्ताने सांगतायत. पुढचा गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.